ही करंदी सोलून झालेली आहे। घेतलेली आहे। लसूण जास्त टाकायचे, काढून टाकायचे। सोलून आणले पण ती पूर्ण सोललेली नाही आहे। ते मधलं जे पोटाकडचा भाग असतो ना तो असा काढून टाकायचा आहे, नाहीतर त्याचा त्रास होतो आपल्याला। ही ओली करंदी म्हणजे छोटी प्रॉन्स। ही आपण सोलून आणली ना करंदी, तर हे बघा एवढी निघाली आहे घाण। ओल्या करंदीसाठी ना कांदा भरपूर टाकायचा, कांदा आणि टोमॅटो आणि लसूण घालायचे आपल्याला। तर कांदा भरपूर जर आपण टाकला तर मसाला छान होतो त्याचा। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत। स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर अशा पद्धतीने कधी ओली करंदी तुम्ही केली आहेत का? नसेल तर आता ह्या वेळेला नक्की करून पहा। भरपूर कांदा, टोमॅटो आणि भरपूर लसूण असं मिळून हा करंदी मसाला तयार होतो। तेल तापत ठेवलं होतं आणि हे लसूण ठेचून घेतलेले आहे। लसूण जास्त टाकायचे करंदीमध्ये। हिंग, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा, ही मिरची 2 मिरच्या कट करून टाकते। यातली मिरची टेस्टला खूप छान लागते आणि मिरची आणि मसाला एकत्र टाकला तर मसाला थोडा आपल्याला कमी पण वापरायला लागतो आणि दुसरं मिरची आणि मसाल्याची टेस्ट एकत्र खूप छान होते। आणि हा चिरलेला टोमॅटो, आता हा टोमॅटो शिजण्यासाठी मी मीठ टाकते ह्याच्यात। टोमॅटो आणि कांदा तर बदामी रंगाचा करून घ्यायचा आपल्याला, चांगलं कोंबून घ्यायचं। टाकायचे, वापरायचे। ही एव्हरेस्टची मिरची पावडर वापरते, तर आपल्याला जसं तिखट हवं असेल तशी ही मिरची पावडर टाकायची आहे। ही मिरची पावडर आणि आता ही करंदी मी याच्यात टाकते। छान धुवून घेतली होती 3-4 पाण्यात, ती पांढरी शुभ्र आहे। अशी व्यवस्थित परतून घ्यायची। लसूण मी ॲड केली आहे, पण थोडीशी आलं लसूणची पेस्ट ह्याच्यात टाकून घेते आणि छान परतून घ्यायचं। हे मी आता असं आधण ठेवून म्हणजे झाकणावर पाणी ठेवून थोडं शिजवून घेते। गॅस बारीक आहे। करंदीला पाणी सुटलं आहे आणि ती स्वतःहूनच शिजणार आहे। पाणी टाकायची गरज नाही। कोकम धुवून मी टाकते त्याच्यात आणि थोडं परतवून घेते। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली करंदी। करायला एकदम इझी, तशीच खायला खूप टेस्टी। मग ती भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा सार भातासोबत खा। आणि तुमच्याकडे करंदी कशा प्रकारे करता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही ते सुद्धा नक्की सांगा। चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय बाय, टेक केअर।